मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ करण्याचं एक खास कारण आहे. नाका कामगार म्हणजे कोण? जे आपल्याला एका नाक्याच्या ठिकाणी भरपूर अशा लाईनमध्ये कामगार थांबलेले दिसतात. तिथून काय करताना ज्या गुत्तेदाराला, ज्या मिस्त्रीला, ज्या सुपरवायझरला किंवा ठेकेदाराला हे मजूर लागतात. जसे वेगवेगळे मजूर, कोणी मिस्त्री, लेडीज, बिगारी काम करणारे, हरड काम करणारे, माती काम करणारे, हे लोक तिथे आपल्याला मिळतात. तर हे लोक कसे मिळतात माहितीये का तुम्हाला? आता मी त्यांचा अनुभव घेतला, माझ्या साईटवर नेले, मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हे लोक ज्यावेळेस आपण ते जातो त्यावेळेस आपल्याला पूर्ण राऊंड घालतात. राऊंड म्हणजे ते कन्फ्युज करून टाकतात आपल्याला, कोणाला कामाला न्यायचे, काय काम सांगायचे, किती पैशाला ठरवायचे, ते काही मिळ लागून देत नाही. असे करून मी 2-3 लेबर नेले माझ्या साईटवर. त्यांना मी 1-2 हजाराला माझं काम ठरवून दिलं. 2,000 काम ठरवून दिलं. काम त्यांनी एक 10 मिनिट का 10 ते 15 मिनिट काम केलं. त्याच्यानंतर त्यांचे जे रेग्युलर जे आयडिया त्यांनी मला तेव्हा पहिले मला काय म्हणले, आम्हाला नाश्ता करायचा आहे, नाश्त्याला पैसे द्या. मी त्यांना नाश्त्याला 500 रुपये दिले. 500 रुपये दिले नाश्त्याला. मित्रांनो, ते परत 5 मिनिटांनी मला त्यांनी फोन केला हॉटेलमधून. मला म्हणले, आम्ही नाश्त्याला बसलो शेट, आम्हाला ते काही पैसे पुरले नाही, आणखीन 500 आम्हाला फोन पे टाका. मी त्यांना परत 500 टाकले. पैसे झाले 1000 रुपये. काम त्यांनी केलं 10 मिनिटं मित्रांनो. आणि जसाही त्यांचा नाश्ता झाला केला नाही माहित नाही, लगे फोन स्विच ऑफ. 1000 रुपये घेऊन गायब. काम केलं 10 मिनिटं. हा त्यांचा स्कॅम आहे मित्रांनो. नवीन माणूस दिसला, नवीन ठेकेदार, नवीन गुत्तेदार, नवीन एखादा माणूस दिसला की त्यांच्यासोबत असा हा स्कॅम करतात. तरी मी माझ्या सर्व ठेकेदार बंधूंना मेसेज देतो, जर तुम्ही नाका कामगाराविषयी माहिती नसेल, तुम्ही नाकावर जर नवीन असाल तर नाका कामगारापासून सावधच राहा. कारण युपी बिहारीपेक्षाही बेकार आपले नाका कामगार मित्रांनो लुटाच्या बाबतीत. माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. सगळे नाका कामगार तसे नसतील, पण मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.